रुद्र 3 4 5 6 लोक अंड्यावर अंडा घेऊन पाण्याला जायचे किंवा गावातल्या मुलींना थोडं व्यायाम असायचा, चालायचा किंवा काय. आता फक्त पुस्तक घ्यायचं, कॅम्प्युटर किंवा तासन तास मोबाईलवर अभ्यास वगैरे काही कुठली गोष्ट असेल. तो स्वतःबरोबर त्या काठीलाही फिरवतोय आणि त्याच्या सोबतीच्या व्यक्तीलाही फिरवतोय. आणि हा फक्त भाला नाहीये, ही ताकद आहे त्यांची, ही त्यांची हिंमत आहे. कसा असतो युवकांनी शिक्षणामध्ये शिकवणाऱ्या आपल्या डोंगरे काटे समोरच्या दुश्मनाने कसं मारायचं समोर सादर करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज एकमेकांना प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी एक जरी लांडगा आमच्या या इथे बसणाऱ्या महिला भगिनींच्या वरती जर वाकडी नजर टाकेल तर आम्हाला त्याच्यासाठी मुकमोर्चा काढावा लागेल, कारण ह्या त्याला फाडून खातील. या 15
पाणी नाही आणलं नाही नरका मम्मी पाणी जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हे अनादि भरत भूमि हे अनादि संस्कृति हे अनादि संस्कृति रोज अरुण चंद्रमा आरती स उगवती आरती स उगवती धरुण अभय सावले माय भूमीच्या शिरे हा युगे युगे उभा अचल राज हिमगिरी चरणी अर्थ घ्यावया चरणी अर्थ घ्यावया सिंधू लहरी उसळती सिंधू लहरी उसळती ही अनादि भरत भू हे अनादि संस्कृति ही अनादि संस्कृति रोज अरुण चंद्रमा आरती स उगवती आरती स उगवती शब्द स्वप्ने दिला तरे तो ठरो खरो खरा म्हणून राव रंक हो ही इथे परंपरा पितृवचन पालना पितृवचन पालना विजय नवास रघुपते विजय नवास रघुपती हे अनादि भरत भू हे अनादि संस्कृति हे अनादि संस्कृति रोज अरुण चंद्रमा आरती स उगवती आरती स उगवती धर्मराज तो गया भीम पार्थ वंदिते देवसूत होनी कर्मयोग सांगती ज्ञानिया मुखे इथे बोलते श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय नमः पार्वती पते हर हर हर
हर शिवकालीन युद्धकला शिबिर जो हा 15 दिवसाचा आपण घेतला आहोत. स्वप्नाली ताई हे बारामतीला विभाग यांच्या मार्फत आपण हा येणाऱ्या लहान मुलांच्या सुट्टीच्या वेळेमध्ये 15 दिवसाचा हा शिबिर आपण समारोप करत आहोत. तर मुलांचे प्रशस्ती पत्रक जे प्रमाणपत्रक आहे ते आजही दिले जाणार आहे. त्याशिवाय आज लास्ट दिवस असल्या कारणाने आणि लाटीकाठी सूर्यनमस्कार ही सर्व प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. ही सर्व मुलं पुण्यश्री श्री संभाजी महाराज त्याचप्रमाणे त्यांनी युद्धकला कशी शिकली आणि त्याच युद्धकलेवरती आपले छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आहे. त्यांचं हॅलो गणेश भूषे धारकरी त्यांचा फोटो त्याने सुरेशदादा गायकवाड यांचं औषध करून घेत आहे त्यांची मुलगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. खरं तर मुलांसाठी खूप आतुरतेचा दिवस होता. आता 15 दिवसात ते झाले अजून 3-4 हफ्ते झाले. कंटिन्यू मुलांनी खूप मेहनत घेतली, सराव केला. बघा ना हे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. गो माता की जय. साठी झुंजावे झुंजून अवघासी मारावे. मारिता मारिता घावे राज आपुले. देशद्रोही तितुके कुत्ते मारून घालावे परते. देवदास पावते लफते यदरथे संशयोध नाही. देह मस्तके धरावा अवघा हलकल्लोळ करावा. मुलूक बडवावा के बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आपण आता कार्यक्रमाला सुरू करत आहे. मुलांनी जे 15 जे तुम्हाला अनएक्सपेक्टेड आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. मग त्याच्यामुळे व्यायाम असतील, लाटीकाठी असेल, भाला असेल किंवा दंड, भारतीय व्यायाम याचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. त्याची आपण सुरुवात करूया. सुरुवात आपण सर्वांग सुंदरपासून करतोय. सर्वांग सुंदर म्हणजे काय? सूक्ष्म व्यायाम जो की आपल्या पायापासून ते पूर्ण केसापर्यंत पूर्णपणे बॉडीचा व्यायाम होतो. मग त्याची आपण आता सुरुवात करणार आहे.
असाच व्यायाम आहे, फक्त 3 मिनिटाचा व्यायाम आहे, पण याच्यामध्ये पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण बॉडी आपली लूज होते. तुम्ही पाहिलंच असेल तुमच्या मुलांमध्ये बदल वगैरे काय जाणवतोय ते. आता यानंतर सूर्यनमस्कार करतील मुलं. सर्वांसमोर केले तयार? सॉरी, सूर्यनमस्कार केले तयार? हे फक्त नाव नसेल सूर्यनमस्काराचं, पूर्णपणे आसन आहे. कधी श्वास घ्यायचा, कधी सोडायचा. व्यायामाचा राजा आहे सूर्यनमस्कार. नमस्कार माहिती आहे. सूर्यनमस्कार हा व्यायामाचा राजा आहे. यातून बऱ्याच लोकांचे काही प्रॉब्लेम असतील. मग कोणाला मणक्याचा त्रास असतो, कोणाला हाताचा प्रॉब्लेम असतो, बऱ्याच जणांना पूर्णपणे कुठल्या बॉडीचा पार्टचा त्रास असतो. पण या व्यायामाने तो जो व्यायाम केल्यानंतर जो तुमचा पार्ट आहे तो पूर्णपणे बरा होतो. पण काही नाही याच्यावरती डाऊट असतो की होईल की नाही. तर तुम्ही करून तर बघा. जे तुमच्या मुलांनी केलंय ते तुम्ही करू शकता आणि तुमच्या मुलांना तुम्ही विचारू शकता की याच्यामध्ये किती बदल जाणवते. कारण जे पहिल्या दिवशी मुलं होते ते आत्ता नाही आहे, कारण त्यांची बॉडी पूर्णपणे आणि कठीण होती. आत्ताची बॉडी झालेली आहे फ्लेक्झिबल, ती या व्यायामातूनच झालेली आहे. यानंतरचा प्रकार आहे बैठकी. बैठकी तुम्ही सगळ्यांनी बघितल्या असतील. फक्त बैठकीमध्ये तुम्ही काय बघितलं असेल? पैलवानी बैठक. खाली बसतात मुले, बैठक मारतात, त्यालाच आपण जोर म्हणतो. पण तसं न करता आज आपल्याला शिवकालीन युद्धकला शिकायचे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बैठकी आहेत. जसं की साधारण बैठक, पवित्रा बैठक, हनुमान बैठक प्रथम अभ्यास, हनुमान बैठक द्वितीय अभ्यास, असे आपण आता प्रकार बघणार आहोत. म्हणजे सज्ज. आता जे आपण प्रकार बघत आहोत, सर्वांग सुंदर असेल, सूर्यनमस्कार असेल, बैठकी असेल, अजून जे काही पुढचे प्रकार असतील ते फक्त मुलांनी 15 दिवसात शिकलेले आहेत. अजून भरपूर प्रकार आपण पुढे बघणार आहोत. यानंतरचा प्रकार आहे दंड. चला सज्ज.
उपाभिषद तयार सज्ज सेजल. आपण आता दंड बघणार आहोत. आता दंड म्हणजे काय तर सगळ्यांना साधारण दंड किंवा हनुमान दंड माहिती असेल, पण आपली मुलं या 15 दिवसात हनुमान दंड द्वितीय अभ्यास, हनुमान दंड प्रथम अभ्यास, साधारण दंड, पार्श्वदंड, वृश्चिक दंड हे 5 प्रकार शिकलेले आहेत. त्याचं सादरीकरण आता मुलं करत आहेत. दलक सज्ज सगळे बसा खाली. फक्त रुद्रांश राहील, रुद्रांश फक्त उभा राहील, बाकी सगळे खाली बसा. साधारण दंड जो की आपण सगळे करतो, पण कधी वृश्चिक दंड बघितला नसेल, कधी पार्श्वदंड बघितला नसेल, हनुमान दंड माहिती आहे पण हनुमान दंड द्वितीय अभ्यास माहिती नसेल. आज हा छोटासाच मुलगा किंवा धारकरी किंवा मावळा म्हणावा लागेल, हा 5 दंड करून दाखवणार आहे किंवा 4 दंड म्हणता येईल, हे 4 दंड करून दाखवणार आहे. रुद्रांश तयार? दंडविनायक स्थिती उपाभिषद सज्ज. किती वर्षाचा आहे बघा, हा फक्त 6 वर्षाचा आणि ह्याने फक्त 15 दिवसात हे कॅप्चर केलेलं आहे. मग हा करू शकतो, मग तुम्ही का नाहीये? याच्यासाठी काही एज लिमिट नाहीये. आपण 10 वर्षाच्या पुढे म्हणतो, पण ज्याच्यात ग्रास्पिंग पॉवर आहे, ज्याच्यात करण्याची क्षमता आहे, तो करू शकतो, जे की रुद्रांशने करून दाखवले. रुद्रांश तयार? 5 दंड करायचे. प्रथम हनुमान दंड, प्रथम साधारण दंड, वृश्चिक दंड पाय वरती घेऊन, दुसरा पाय बाजूला काढून आणि नंतर पाय पुढे घेऊन. तयार? सुरू. मला वाटतं या छोट्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद पाहिजे.
उत्कृष्ट भारत. बस खाली. जोरदार टाळ्या वाजवायच्या रुद्रासाठी. मी गणेश गोवेकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचे. सूर्यनमस्कारातलाच दुसरा प्रकार आहे भूमी नमस्कार, तो बघणार आहे आपण. उत्कृष्ट भारत. प्रशांत कांबळे यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. विश्राम. सज्ज. भूमी नमस्कार केले तयार. भूमी नमस्कारामध्ये सूर्यनमस्काराचा दुसरा प्रकार आहे भूमी नमस्कार. त्याच्यामध्ये थोडासा बदल तुम्हाला आज बघायला मिळेल. नैवल्य. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. सज्ज. बऱ्याच जणांना झुंपा वगैरे याची सवय आहे, पण याच मुलांना तुम्ही त्यांचा अनुभव विचारा. शेवटी तुमचीच मुलं आहे की कशामध्ये फरक आहे. भारतीय व्यायामामध्ये आहे की झुंपा की जिम मध्ये. जिम करून काही उपयोग होत नाहीये. आपल्या बोन्सला आपल्या हाडांना आपण ताण देतो, पण तोच हा भारतीय व्यायाम केल्याने आपली बॉडी पूर्णपणे फ्लेक्झिबल होते. आणि तुम्ही तुमच्या मुलांना बिनधास्त विचारू शकता की तुमच्यातला बदल काय आहे. बऱ्याच जणांनी मला सांगितलं पण काय काय बदल झालेले आहेत. आपला कार्यक्रम हा असाच कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याआधी आपल्या प्रमुख पाहुण्या मार्गदर्शन करते. जय शिवराय. सर्वप्रथम जे लाठी काठी घेतात त्या टीचर शिक्षिका स्वप्नाली ताई यांचं कौतुक करावं थोडं कमीच आहे. कारण आपण ग्रामीण भागांना काटा किंवा मुलं चंचल वगैरे बघतो ते ठीक आहे, पण इथे शहरामध्ये खूप दुर्मिळ प्रकारे सपोर्ट भेटतो. आणि एवढ्या संख्येने मुलं आहे हे खरं तर स्वप्नाली ताईंचं कौतुक आहे की ज्याप्रमाणे त्यांनी शिकवलं आहे ती त्यांची उपस्थितीच इथे दिसत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या शिबिर सुरुवातीला घेत होत्या त्यावेळेस प्रशिक्षणाला त्यांचं हे टाकत होत्या स्टेटसवर वगैरे. आम्ही पण प्रयत्न केला होता उल्हासनगरमध्ये, पण मुलांची संख्या खूप कमी होती आणि मुलींना तर फ्री प्रशिक्षण होतं. तरी पण आपल्याकडे जास्त करून अशा भारतीय व्यायामांना किंवा कराटी आणि लाठीकाठी अशासाठी लोक पालक जास्त मला असं वाटतं इंटरेस्ट नसतात. तसं या स्वप्नाली ताईंचं त्याच्यासाठी मी परत एकदा कौतुक करते की ही उपस्थिती तुमचं यश आहे. आणि आजकाल आपण बघतो मुलांची उंची असेल किंवा मुलांच्या प्रत्येक समस्येमध्ये 10 वर्षापासून काय जन्मलेल्या मुलापासूनच कितीतरी प्रॉब्लेम चालू असतात. आपण दवाखाना धावतो वगैरे, पण आपण व्यायामाकडे कधीच कोणी लक्ष देत नाही. परिपूर्ण व्यायाम काय आहे ते शिवकालीन लाठीकाठी किंवा हा भारतीय व्यायाम खरंच हा व्यायाम आहे. कॅन्सरसारखे रोग हे आपल्या भारतीय व्यायामातूनच बरे होतात. हे फक्त आपण ऐकून नाही तर अनुभवलेलं सुद्धा आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण
जास्त करून गोळ्यांना उंची वाढवणं किंवा आता महिलांमध्ये तर जास्त 99% PCODचा त्रास आहे. तर ते कशामुळे आहे ते सर्वांना माहिती आहे. डॉक्टर लोकसुद्धा सांगतात की पहिली लोक हंड्यावर हंडा घेऊन पाण्याला जायचे किंवा गावातल्या मुलींना थोडा व्यायाम असायचा, चालायच्या किंवा काय. आता फक्त पुस्तक घ्यायचं, कॅम्प्युटर किंवा तासनतास मोबाईलवर अभ्यास वगैरे काही कुठली गोष्ट असेल तर ती बसून असते. आजकाल व्यायाम हा राहिलेलाच नाही आहे. आमच्यासारख्यांना सुद्धा फक्त घरात स्वयंपाक करायचा किंवा कामावर यायचं, जो आपल्या शरीराला व्यायाम पाहिजे तो व्यायाम राहिलेलाच नाही. तर हे खूप छान आहे. आणि मेन म्हणजे प्रत्येक गोष्टीला जर सपोर्ट असेल तर करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा उत्साह असतो. इथे भरपूर जेवढे पण आहेत ते खूप आहेत. शहरामध्ये एवढं कोणी इंटरेस्ट दाखवत नाही. आणि पालकांचं सुद्धा कौतुक की मुलांबरोबर पालकांनी सुद्धा छान उपस्थिती दाखवली. खरंच हा व्यायाम आणि हे भारतीय आपली संस्कृती खूप छान आहे. प्रत्येकाने ती जपावी अशी अपेक्षा करते. शिवकालीन लाठीकाठी तर आहेच, पण आपल्या धर्माविषयी सुद्धा प्रत्येकाने जर लहानपणीच मुलांना प्रत्येकाने सांगितलं तर प्रत्येकाला आपल्या धर्माविषयी अभिमान असतोच. पण आपल्या हिंदू लोकांमध्ये एक खंत वाटते की आपल्या लोकांमध्ये एकही नाही किंवा कोणाचं चाललंय त्यांचं चाललंय, आपल्याला काय करायचं नाही का, आपल्या मुलांपुरतं आपल्यापुरतं. धर्मासाठी असं कोणी पुढं पटकन येत नाही. जर आपल्या मुलांना लहानपणापासूनच धर्माविषयी निष्ठा आणि निष्ठावंत काय असतं ते जर शिकवलं, मी तर म्हणतोय महाराज शिकवले ना, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ज्या घरात पोचले ना, तिथं आजकाल जो बघतोय आपण अत्याचार वगैरे ते तर घडणारच नाही आहे. पण जर कोणी जरी आपल्या धर्माविषयी पोट केलं तर ती जी आग असते ना, त्या लहानपणीच मुलांमध्ये जर मला असं वाटतं लावली ना, तर कुठल्याही आपल्या मुलीकडं वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत सुद्धा होणार नाही. त्याच्यासाठी पहिलं आपलं धर्मप्रेम शिकवलं पाहिजे. स्वप्नाली ताई, खरंच तुमचं खूप कौतुक. यानंतर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. उत्कृष्ट भारत समोर शत्रू आहे तर आपण पुढे मारू शकतो, पण अचानक जर मागे आला तर आपण शिरवारनी मारू शकतो. पण दोन्हीकडे जर असतील तर जे मुलांनी आता केलं शिरवार सोबत, तर त्यानुसार मुलं त्या शत्रूला मारू शकतात आणि स्वतःचं संरक्षण करू शकतात. यानंतर 64 फेक म्हणजे काय, तर फक्त एकच शत्रू आहे आणि असंख्य शत्रू आहे, तर त्यांना
कसे मारू शकतात आणि स्वतःचं संरक्षण आपल्या बरोबर असणाऱ्या साथीदाराचं संरक्षण कसे करू शकतात त्याचं प्रात्यक्षिक आपण थोडक्यात बघूया. नजर मोठी 64 फेक तयार. रुद्रांश वाणी हा थोडक्यात प्रात्यक्षिक करून दाखवेल. सार्थक, अंश, विहान आणि अर्चित यांचं प्रात्यक्षिक थोडक्यात होत आहे. एखाद्या व्यक्तीला भिडायचं असेल तर तो काठी फक्त काठी हातात घेऊनच नाहीये तर तो स्वतःबरोबर त्या काठीलाही फिरवतोय आणि त्याच्या सोबतीच्या व्यक्तीलाही फिरवतोय आणि त्या दोन्ही व्यक्तींचं संरक्षण करतोय. तयार. यानंतर सोनाली आणि रामेश्वरी तयार व्हायचे भालासाठी. ढवळे आणि सोनाली पार्टे यांनी दिवसभर काम करून जॉब करून वेळ काढून
हे शिवकला आणि युद्धकला शिकण्यासाठी स्वतःचं स्वरक्षण करण्यासाठी वेळ दिलेला आहे. थोडक्यात आपण त्यांचं प्रात्यक्षिक बघूया. सज्ज आता भाला याचं प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. भाला म्हणजे काय? जे शस्त्र आपण फेकून मारू शकतो, त्याचं टोक फेकून मारू शकतो आपल्या शत्रूला. आणि तयार. की जहागिरी आता महाराज साहेबांची राजधानी निघालो. सुरू. हा फक्त भाला नाहीये, ही ताकद आहे त्यांची, ही त्यांची हिंमत आहे. देशीबाईने हस्तकंगा बोलवल्या. सत्य खरे करायचे आणि सर्व खरे. ही आपल्यातल्या तिथल्या पुढाऱ्यांची मुलगी आहे. सगळ्यात उशिरा ऍडमिशन केलेली मुलगी आहे. आपण थोडक्यात तिचं प्रात्यक्षिक बघूया. दैत्य मातला आणि संस्कृतीत काळ दुष्ट बंधनातला. दैत्य मातला आणि संस्कृतीत काळ दुष्ट बंधनातला. आता शिव तू यानंतर सोनाली दिव्याचा नंबर घोषणा. त्यांनी काळाचा प्रतिसाद द्यायचा. अचानक कुठे बाहेर गेल्या आणि त्यांच्या सोबत फक्त त्या मैत्रिणीच आहेत आणि त्यांच्यासोबत कोणीही नाही गेलं. तर आपल्या स्वतःच्या टीमचं स्वतःचं रक्षण कशा करतील हे थोडक्यात त्या दाखवतील. एका सज्ज तयार.
समर्थ जोशी आणि खुशाल यांचं नाव आहे 64 भालाफेक करून दाखवत आहे समोर. यानंतर 64 फेक साठी आहे सेजल, श्रद्धा, नम्रता, प्रिया, अनुष्का यांनी तयार व्हायचं आहे 64 फेक साठी. सेजल, श्रद्धा, अनुष्का, नम्रता आणि प्रिया पाठीमागे जाऊन उभं राहायचं आहे. मुले करून दाखवल्या आहे सेजल, श्रद्धा, अनुष्का, नम्रता आणि श्रेया. जे अँकरिंग करत आहेत किंवा निवेदन करत आहेत त्यांचाच मुलगा रुपेश परब धारकरी यांचाच मुलगा आहे तो. त्यांनी त्याचे 10वीचे क्लास किंवा अजून काही त्याच्या ॲक्टिव्हिटी असतील ते करत त्यांनी हा क्लास जॉईन केला, शिवकला नृत्यकला जॉईन केला. तो थोडक्यात त्याचे प्रात्यक्षिक दाखवला. तिथे आया बायांची पूजा केली जाते.
कैवल्य भाला उलटी काठी कैवल्य सर्वांनी सहाय्य एका 15 दिवसामध्ये हंसिका मडवी यांनी बालाभूत कसं करायचं हे प्रत्यक्ष करून दाखवते तुमच्या समोर. हंसिका मडवी यानंतर वैयक्तिक बालाभूत स्वतः स्वप्नाली शिंदे सत्यजिताई शिंदे स्वतः येणार. चौसष्टी भाला बघितला किंवा वैयक्तिक भाला वैयक्तिक काठी बघितलं. दुहेरी काठी किंवा दुहेरी भाला म्हणजे काय? जर आपला मावळा त्याला जर एखाद्या किंवा 5 ते 6 व्यक्तींनी जर त्याच्यावरती अटॅक केला तर आपल्या मावळ्याला किंवा आपल्या संगडीला कसं वाचवायचं? दुहेरी काठी म्हणजे काय? तर तोही काठी करते आणि मीही काठी करते व ते साखळीप्रमाणे करते. तर त्याचं थोडक्यात आपण प्रात्यक्षिक बघूया. आपले सर्व सादर करणार सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं.
सगळ्यांनी टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. आई अंबे जगदंबे ताई संध्याकाळी युद्धकला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची युद्धकला सादर केलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता. ठाई ठाई दैत्य बातला आणि संपूर्ण बंधनातला लक्ष्मण बाणा समोरच्या दुश्मनाला कसं मारायचं असतं ते यातून आपल्याला दिसून येतं. युवकांनी युद्धाला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या दर्शनामध्ये वैयक्तिक नाटे आपल्यासमोर सादर करत आहे. 500 ते 1000 धारकरी आहेत. यांच्यामधून सर्वजण कामाला जाणारे आहेत. सर्वजण आपला संसार घर संसार सांभाळणारे आहेत. तर त्याच्या व्यतिरिक्त किरण कदम यांनी स्वतः कामाला जाऊन इथे वेळ देऊन आपलं हे प्रशिक्षण पूर्ण घेतलेलं आहे 15 दिवसाचं. तर ते आपल्या समोर सादर करणार आहे वैयक्तिक नाटी किरण स्वप्नालीताई शिंदे तुमच्यासमोर सादर करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शिवकालीन युद्धमधला दानपट्टा कसं चालवायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी
यानंतर दोन सार्थक दैत्य दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला अगुधाई दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संभाळायला स्वागत करायचं सर्वांनी. भाला असेल समोर सादर करणार आहे. थोडक्यात आपण तिथं प्रात्यक्षिक बघूया. ची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालू आहे. स्वप्नालीताई शिंदे आपल्याला समोर सादर करणार आहे. तलवार इथे आया बायांची पूजा केली जाते. प्रशिक्षण देणारे माताला जाऊन स्वप्नालीताई शिंदे डोळ्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालू आहे. श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. मुलांनी कामामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. आज आपल्या मुलांना यांच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या प्रत्येक हरी स्वराज्य याकरता हवी स्वराज्य. श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर मुलांचे आणि पालकांचे मनोगत त्याच्यानंतर बाकीचे लगेच तयार व्हायचे. जे कधीच लाभले नव्हते ते मला या शिबिरात येऊन लागले. फक्त 15 दिवसात. जे मला वाटलं पण नव्हतं की 15 दिवसात मला एवढं सगळं येऊ शकतं. हे या शिबिरामुळे मला हे सगळं शिकता आले. दादा 24ला मला वाटलं होतं की मला यायचं नाही.
सगळ्यात पहिले सर्वांना जय शिवराय. माझं नाव रुद्री कृपेश परब, इयत्ता 10वी मध्ये. म्हणजे मला समजत नाही मी काय बोलू. लाठी हे सर्वात मोठं शस्त्र, तलवारचा बेस. म्हणजे आधी तलवार शिकायची आधी लाठी शिकायला लागते. खूप मला आवडलं म्हणजे लाठी शिकलो. मला खूप आवडलं म्हणजे मला आधी येत नव्हतं, पण आता मला आलं. हे मला स्वप्नाली ताईंनी शिकवलं. सगळे खूप खूप धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. त्यांचं आपलं मनोबल व्यक्त करणार आहे. समजून घ्या सर्वांनी. सगळ्यांना जय शिवराय. माझं नाव आहे अंजली. मी चौथीत शिकत आहे. मी एकदा लाठी हातात घेतली तेव्हा मला यायला आता यायला पण नसतं. ही आपल्या इथल्या पुजाऱ्यांची मुलगी आहे. तिला फक्त बघून शिकले होते. ती स्वतः आली आणि म्हटली मला ताई हे शिकायचंय. मी तिला नाही म्हटलं होतं कारण तिचं वय बसत नाहीये, कारण आपण 10 वर्षाच्या पुढे घेतोय. पण ती स्वतः म्हणली की मी करणार नाही, करून दाखवणार. आणि सगळ्या मुलांच्या आधी तिने करून दाखवलं. त्यासाठी तिच्यासाठी जोरदार गाणं झालं. त्यानंतर रामेश्वरी मनोगत व्यक्त करेन. मी सकाळी कामाला जाते आणि संध्याकाळी घरी येत होती. पण जसं मला या शिबिराबद्दल समजलं, मला ही लाठी शिवगाणी युद्ध कला पहिल्यापासून शिकायची खूप आवड येतं. पण मला कुठे जाताच येत नव्हतं. खूप लांब असायची प्रशिक्षण. पण जेव्हा समजलं कल्याणमध्ये, तेव्हापासून मी काम केलं की नाही मी जाणार या शिबिरामध्ये, मी भाग घेणार. म्हणून मी एकच टाईम माझा जॉब करायला लागले. संध्याकाळचा जॉब मी सोडून दिला त्यासाठी. एकच टाईम जॉबला जाऊन घरातील कामं वगैरे करून इथे मी शिक्षणाला येते. पण आज मी जे काय आहे ते मी ताईंमुळे मी शिकले भरपूर काही. अजून पुढे शिकायची इच्छा आहे आणि ते मी पूर्ण करणार. जय शिवराय. धन्यवाद. माझे नाव रुद्राई माझ्यामध्ये ताकद आहे आणि मला लढण्याची ताकद आहे. आता मी पद्धतीने साजरा केला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. शिकेल. पण ताईने अशा पद्धतीने मला समजावलं की मला ते लवकर यायला लागलं. त्यासाठी स्वप्नाली ताईंचे खूप खूप आभार. आणि मी त्याच्यामुळे मी माझ्या आजीकडे आली आहे आणि तिकडून मी रोज येते आणि मला खूप चांगलं वाटतं. याबद्दल आभार स्वप्नाली. सेजल गुरुची पालक आहे, मावशी आहे. खरं तर मुलांना आता आपण बोलतं करू शकत नाही. मुलं खूप भावनिक झाले. 15 दिवस त्यांनी ताईबरोबर खूप काही वेळ घालवला आहे आणि त्यांनी खरंच मी ह्याचा अनुभव असं सांगू शकते की लाठी चालवताना मुलांच्या हाताला लागलेलं बऱ्यापैकी हाताला लागले, डोक्याला लागलेलं आहे.
बऱ्याच वेळा ताईंनी शिकवताना मुलांना मारलेलं पण आहे, मुलं रडलेली आहेत, पण परत त्यांना हेच कळालं की आमच्या चांगल्यासाठी मारलं जातं. कारण आपल्या पालकांना माहिती आहे आपण मुलांची लाड करतो, आपण त्यांना मारू शकत म्हणजे मारत नाही अति लाड होतात. पण आज ताईने जे त्यांना एक त्यांच्यामध्ये एक भीती पण ताईची आहे, प्रेम पण तेवढंच आहे. ह्या शिबिरासाठी मी खास विचार केला होता की मला करायचं होतं, पण माझ्या काही वेळेप्रमाणे नाही ॲडजस्ट झालं. तिचं ॲडमिशन घेतलं तिने 15 दिवस माझ्या आईकडे राहायला होते ना, कोळशाळीत राहते. तिथून तिच्यामध्ये एक धाडस काय निर्माण झालं की तिथून ती एकटी रोज शिबिराला येते. म्हणजे सिद्धार्थनगरवरून तिथून यायचं, इथून चालत परत ती नाक्यापर्यंत जाते. म्हणजे मला खरंच अभिमान वाटतोय की आपली मुलं घडली, ही या शिबिरातून कळालं, खरंच आपली मुलं घडली. म्हणजे माझ्या बाजूसाठी माझ्या मुलीसाठी मला कुठली भीती राहणार नाही की माझी मुलगी एका रस्त्याने एकटी जाते, आणि खरंच तिची भीती नाही राहिली आता. तर मला खरंच ह्या शिबिराच्या ह्या ताईचं खरंच खूप मला धन्यवाद आहे. कारण मुलं घडवणं तेवढं सोपं नाही आहे. आणि आज ताई आपण मुलाला तयार केलं, पण आपण विषयी पण आम्ही विषयी जरी विचारायचं झालं ना तरी तो मम्मी नव्हतं बोलायचं, पण खूप छान शिकवलं. आणि अशी मुलं घडवायला खरंच तुम्ही पाहिजे एवढं बोलून मी प्रतिष्ठानाचे खूप खूप आभारी आहे. कारण आपण छत्रपतींच्या काळामध्ये हे असं शिकवायचे, ही अशी कला वापरायचे, हे फक्त आणि फक्त पुस्तकामध्ये आणि पिक्चरमध्ये बघायला मिळायचं. पण हे कसं शिकवलं जातं आणि ह्याच्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे तुम्ही मुलांना ज्या पद्धतीने शिकवलं त्याबद्दल ताईने तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि मुलांना सगळ्यात आधी म्हणजे आपली मराठी संस्कृती तुम्ही जी शिकवताय ना त्याबद्दल तर खूपच मनापासून तुम्हाला धन्यवाद देते मी. कारण आजकाल आपणच सगळा इंग्लिशचा वापर सुरुवात आपणच केली. त्यावेळेस ही ताई त्या दिवशी मी एकदा आले होते ते मुलांना घेण्यासाठी, तर एका मुलाने आपल्या आईसाठी मम्मी हा शब्द संबोधला. त्यावेळेस ताईने त्याला ज्या प्रकारे समजावून सांगितलं त्यासाठी मी खरंच त्यावेळेस एवढं भारावून गेले की हां कोणीतरी आपल्या मुलांना आपल्या मराठी भाषेचं संपूर्ण जी आपली मराठी भाषा मराठी संस्कृती आहे त्याबद्दलचं जे आपण जे सांगू नाही शकत किंवा आपण सांगतो पण मुलं आपल्याला खूप दुर्लक्षित करतात. पण ज्यावेळेस ताईने एका शब्दात सांगितलं त्यानंतर तुम्ही तो शब्द परत कधीच ऐकला नाही आहे. आणि सर्वात हे जे शिकवताना मुलांच्या पायाला लागलं पण हातालाही लागलं तरी त्या मुलांना ते सहन करण्याची शक्ती या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आली, याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि एवढं बघून मी माझ्या बाजूने म्हणतो म्हणजे ही सगळी लहान आहे. आणि म्हणजे आता उन्हाळ्याची सुट्टी चालू होती, बऱ्यापैकी मुलांना सुट्टी होती, तर मग त्यामुळे सुट्टीचा वेळ खूप छान पद्धतीने त्यांच्याकडे कला अवगत केली आहे. यासाठी काही खूप खूप धन्यवाद. माझा मुलगा तर खूप लहान आहे, मला वाटलं पण नव्हतं की तो इतकं करू शकतो, पण त्याच्या रीतीने आणि त्याच्या आवडीने काही जी आवड त्याच्यामध्ये निर्माण केली त्याचं त्यांनी खूप छान केलं. आणि तो एकही भले इथे बोलत होता ताईंना की माझा हात दुखतोय माझं हे दुखतंय, पण घरी एका वेळ बोलला नाही की मम्मी माझं हे दुखतंय किंवा आई. आणि ज्या पद्धतीने त्या ताईंनी सांगितलं की मम्मी बोलायचं बंद करा, तो तेव्हापासून मला आई बोलायला सुरुवात केला की रोज आता आई आणि बाबाच म्हणतो. आणि विसरतो गोष्ट पण तो वेगळंच लक्षात करून येतो. आणि जे ताईंनी सांगितलं की मोबाईलचा वापर कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा, तर ते त्याच्यात आणि अनेक म्हणजे इथे बसलेल्या सर्व मुलांमध्ये ते आम्ही पाहिलंय की त्यांनी मोबाईल वापरायचा पूर्णपणे बंद केलाय. आणि ही खूप छान गोष्ट आहे आणि खूप छान शिकले. आणि जे आपल्याला मैदानी खेळ खेळायला मिळत नाही हे त्या प्रकारे म्हणजे जे मामाचं पत्र हरवलं हे ते मुलांनी जुना आपला खेळ पुन्हा आणला आणि पुन्हा म्हणजे मस्त मजा करत त्यांनी खेळला. यासाठी खूप 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 आभार. आणि वाढदिवस इतका सुंदर म्हणजे आपण जो वाढदिवस करतो इतकी वर्ष आपण म्हणजे आपली पारंपरिक पद्धत विसरून जे आपण जे वेस्टर्न कल्चर आपण अवगत करतो इतके वर्ष त्यातून या वर्षी म्हणजे माझं सौभाग्य की म्हणजे मला माझ्या मुलाचा वाढदिवस इथे भारतीय पद्धतीने किंवा हिंदू रीत्याने आपल्याला म्हणजे कसा करायचा हे मला देखील समजलं आणि इथे आपल्या बसलेल्या इतर मुलांना आणि पालकांना समजलं. आणि इथून पुढे मला माहिती आहे की इथे बसलेले सर्वजण
आपल्या हिंदू पद्धतीने पारंपरिक पद्धतीनेच वाढदिवस आपापला साजरा करतील. केक कापून नाही, ही आपली परंपरा नाही. आपण हिंदू आहोत. आणि आपले देव. धन्यवाद. राजस्थानचा भारतीय मी आता हे जे बसले समोर लहान मुलं त्यांच्यासोबत मी सुद्धा 15 दिवस प्रशिक्षण घेतलं आणि सांगायचं म्हटलं तर कुठलीही विद्या असो त्याच्यामध्ये शिस्तही प्रथम पाहिजे आणि मी स्वप्नाली ताईंचा खूप खूप आभारी आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी सगळ्या मुलांकडून अतिशय खूप म्हणजे खूपच न सांगता येईल एवढी मेहनत त्यांनी स्वतःसुद्धा घेतली त्यांच्यासाठी आणि जेवढं 6 महिने किंवा म्हणून त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागतो या विद्या शिकायला ते त्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि इवन संडेच्या दिवशी रविवारच्या दिवशी सकाळी पण त्यांनी सराव घेऊन जास्तीत जास्त विद्या देण्याचा प्रयत्न केला. खरं तर आमचीच बोलतात ना देणाऱ्याने देत जावं देणाऱ्याने आमची झोली थोडी कमी पडली ह्या आत्मसात करायला तरीसुद्धा ताईंनी पुढे अजून 15 दिवस घ्यायचा निर्णय घेतला पुढे पुढच्या शिबिरसाठी आणि बोलतात ना की जिथे शिस्त असते तिथेच विद्यार्थी घडवले जातात. तर ताईंनी असं नाही की तुम्ही मोठे विद्यार्थी आहात किंवा तुम्ही काय त्यांनी पूर्ण आमच्याकडून सराव असेल किंवा व्यायामाचे प्रकार असेल अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करून घेतले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. खरं तर 3रा दिवस होता आणि त्यामुळे मी इथे अशी आलेली तेव्हा मी त्यांना नाव विचारता नाव नोंदवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी मी यायला लागले. पण त्यांची इच्छा नव्हती खरं तर माझ्या लहान मुलाची मम्मी मला नाही जायचं. पण खरंच कौतुक सांगते मी कामाला जाते पण 7 वाजले तर 9 सुद्धा माझी दोन्ही मुलं तयार होऊन या मैदानावरती रोज आले आणि आवर्जून प्रशिक्षण घेतलं. आज त्याची खरंच इच्छा नव्हती पण त्यांनी आज जे केलं ना त्याचं खूप 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 कौतुक आहे आणि ते खूप छान शिकवलं. त्याच्यासाठी खरंच आभार. गारगोटी वेंगरूळ इथून मी त्यांच्या मार्फत एक प्रशिक्षक म्हणून इथे मी शिकवत आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला प्रत्येकाला एक एक गाव एक एक शहर वाटून दिलेलं आहे. मग तिथे वर्ग चालू करायला सांगितलं. तर हा माझा पहिलाच वर्ग आणि त्या पहिल्याच वर्गातले 38 मुलं यांचा मला प्रतिसाद अतिशय सुंदर मिळालेला आहे. हे जी विद्या जी मुलं 15 दिवसात शिकले ते शिकण्यासाठी मला 6 महिने लागले आणि तेच मुलं हे फक्त 15 दिवसात शिकले. मुलांची कन्सिस्टन्सी मुलांचं रोजचं येणं किंवा मुलांनी जे शिस्तीनं केलं काही मुलं थोडंसं बेशिस्त वाचतात त्यांना मी वारंवार बोलत राहिले ते मला शिक्षिका समजत नाहीत मला त्यांची ताई समजतात. काही मुले मला त्या मैत्रिणी समजतात. मी त्यांना त्याप्रमाणे वागते त्याप्रमाणे त्यांना मी शिकवते. त्याच्यामुळे याच्यातल्या एकाही मुलांची मला कंप्लेंट आली नाही की किंवा पालकांनाही आतापर्यंत एवढे मनोगत व्यक्त केले त्यातल्या पालकांनी असं सांगितलं नाही की ताई तुम्ही चुकीचं शिकवताय ताई तुम्ही स्ट्रिक्टली राहताय ताई तुम्ही मुलांना मारताय. त्यामुळे तुमचा एवढा छान प्रतिसाद असल्यामुळे या मुलांना आणि प्लस अजून नवीन ॲडमिशन झालेल्या मुलांना मी कंटिन्यू शिकवणार आहे. तुमचं असंच साथ राहू द्या आणि मुलांची अशीच साथ राहू द्या. धन्यवाद. यानंतर यांची आई कृपया मार्गदर्शन. ही त्यांची इच्छा असे म्हणणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्या शिवांना त्यांनी घडवलं वाढवलं अशा राजमाता जिजाऊ निगड्या छातीने शत्रूची झुंज देणारे आपले छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना वंदन करून शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान कल्याण यांच्या मार्फत एकही शिबिर आयोजित झालेलं आहे. हे 15 दिवसांचं जरी असलं ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये मुलांनी इतक्या कमी दिवसांमध्ये इतकं सुंदररित्या सादरीकरण केलेलं आहे की त्यासाठी खरंच ताई तुमचं खूप खूप आभार. आणि म्हणजे ही प्रत्येक मुलं जी आहेत ना ही या शिबिरामध्ये आलेली आहेत त्यांनी त्यांच्या परीने सुंदररित्या सादरीकरण केलेलं आहे. हे पाहिलं ना की असं खरंच कंठ भरून येतो की आत्ताच्या ह्या युगामध्ये ते मुलं फक्त मोबाईलमध्ये फक्त अडकून पडलेले आहेत. तंत्रज्ञानाच्या ह्या युगामध्ये ह्या मुलांनी जे आहे ना इतकं सुंदररित्या छान पद्धतीने केलेलं आहे. त्यांनी इतक्या कमी दिवसामध्ये म्हणजे असं वाटतं ना की अशक्य हे जे आहे ना हे सगळं आम्हाला इथे दिसतंय आणि ताई हे फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. आता म्हणजे खरंच की हे आपण म्हणजे खरंच विचार करू शकतो की म्हणजे 15 दिवसांमध्ये इतक्या मुलांना फक्त आपल्याला आपला 1 मुलगा सांभाळताना किती
की नाके नाव सेटर इथे ताईंनी किती 38 मुलांना एकत्रित रित्या सुंदर इतकं छान त्यांनी केलेलं आहे. सूर्यनमस्कार सगळ्यांची एका पद्धतीने, म्हणजे जे काही त्यांनी केलेलं आहे भाला ते सगळ्यांचं एका पद्धतीने. हे जर बघितलं ना की खरोखर असं वाटतं की आताच्या काळात हे होतं का, आणि जी आपली काळाच्या पडद्यावर गेलेली संस्कृती आहे, जी आपल्या युद्धकालीन प्रशिक्षण आहे, हे सुद्धा ताईंनी किती सुंदररित्या मुलांना शिकवलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे मुलांच्या मध्ये जर आता पाहिलं की मला म्हणजे हे करायचं होतं, मला हे माहीत नव्हतं की कसं काय शिकायचं, म्हणजे शिवायचं काहीच माहीत नव्हतं. जेव्हा मी ते म्हणजे माझ्या आईने सांगितलं की इथे असं म्हणजे जेव्हा तू शिकवत आहे, तेव्हा मी थोडी नर्वस होती. पण माझा फर्स्ट डे पण थोडा नर्वसमध्ये गेला, पण माझा जो दुसरा दिवस होता त्याच्यात माझा खूप उत्साह होता. आणि मला दुसऱ्या दिवसापासून एकदम मजा यायला लागली. मी माझ्या ट्युशनसाठी पण एवढी काय नाही केली, जाताना तेवढी मी इथे येताना काय करते. मला इथे यायला खूप आवडतं. म्हणजे मला शिवगार येत नव्हता, ताईने मला ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि मला ते आलं. आणि आता तुम्ही माझं बघितलं, मला स्पीडमध्ये पण येतंय. मला पण थोडा म्हणजे प्रॉब्लेम होत होता, पण ते पण मी नीट शिकली. धन्यवाद. आपण भारतीय आहोत गर्वाने सांगतोय, आपण हिंदू आहोत गर्वाने सांगतोय. मग कशासाठी तुम्हाला इंग्लिश कल्चर पाहिजे, मॉडर्न कल्चर कशासाठी पाहिजे? बरोबर आहे ना? प्रश्न पडण्यासारखं आहे की नाही? आज गुरुकुल पूर्णपणे बंद पडलेले आहेत. आज आपल्या झेडपीची शाळा, जिल्हा परिषद शाळा सुद्धा बंद पडत आहेत. कुणामुळे पडतायत? आपण फक्त आणि फक्त दुसऱ्या माणसांना आपल्या देशावरती वर्चस्व करायला लावतोय. ते आपल्याला बोटांवरती नाचवत आहेत. आपला हा भारत देश आहे, या भारत देशाला भारतच म्हणायचं. तुम्ही का इंडिया बोलता? तुम्ही कधी रिसर्च केलं इंडिया का म्हणायचं? त्याच्या मागे पण कारण आहे. इंडिया म्हणजे तुच्छ, गलिच्छ, नीच वृत्तीची माणसं राहणारा म्हणजे इंडिया. आहे का आपण तसे? आहे का? नाहीये. मग का इंडिया म्हणायचं? कुणी आणलं ही इंडिया शब्द? बाकीच्या देशांना का नाहीये इंग्लिशमध्ये शब्द? पाकिस्तानला आपण म्हणतोय का? ऑस्ट्रेलियाला म्हणतोय का आपण इंग्लिशमध्ये? काय त्यांनी शॉर्टकट काढलेत, पण पूर्णपणे इंग्लिश बोलतोय का आपण? आपल्या देशाची किती नावं काढली? हिंदुस्तान, इंडिया, भारत काढली की नाही? मग हेच याच पद्धतीने शिवकालीन युद्धकला असेल किंवा गुरुकुल असेल किंवा सव्यसाची गुरुकुल, असे बरेच गुरुकुल आहेत की त्यांच्या मार्फत आपले हिंदू लोक जागृत करण्याचं काम आम्ही करत आहोत. म्हणून माझी पालकांना असेल किंवा मुलांना असेल, या मुलांवरती संस्कार घडणं खूप गरजेचं आहे. ही शेवटची पिढी म्हणावी लागेल किंवा ही शेवटची पिढी म्हणावी लागेल जी अनमॅरिड आहेत ती. आत्ताची जी आजी आहे ना पदर घेऊन डोक्यावरची, ती शेवटची पिढी. आत्ताची जी आई आहे ना ती साडी घालून येणारी, ती शेवटची पिढी. इथून पुढचे पूर्णपणे मॉडर्न कल्चर आहे, जे की स्वतःला वाटेल आज मुलगी कोण आणि आई कोण हेही ओळखता येत नाहीये. ठीक आहे, हे मुंबई आहे, मॉडर्न आहे. कुणी केलं मुंबई मॉडर्न? कधी प्रश्न पडला? जॉब लागेल इंग्लिशमध्ये प्रश्न. साधा मोबाईल नंबर सांगत असाल तुम्ही इंग्लिशमध्ये सांगता. एखादा हिंदीत बोलतोय का नाही तुम्ही त्याला टक्कर देऊन बोलत मराठीमध्ये? तुला इथे राहायचंय तर तुला मराठीत बोलायचंय. कारण आपण भारतात आहोत. आपल्याला या भारताला जागृत करायचंय. जागृत करायचं याचा अर्थ असा नाहीये याला टक्कर द्यायचं, याला खुन्नस द्यायची, असं नाही करायचं. प्रेमाने राहायचंय. भारत म्हणजे, भारताचा अर्थ म्हणजे भक्तीने रममाण झालेला भारत आहे आपला. परंपरेने रममाण झालेला भारत आहे. विद्या असतील, परंपरा असतील, रूढी असतील. आज दुसऱ्या देशामध्ये आहेत बैलगाड्या, आहेत सायकली, आहे शेती. मग हे कुठे आहे? फक्त भारतात आहे. मग का आपण आपल्या भारताला मागे टाकत चाललो आहोत? दुसरं कल्चर घेत आपण आपली पिढी संपवत चाललेलो आहोत. तुम्ही तुमच्याच मुलांना घेत असाल, ऑब्झर्व करत असाल, पूर्णपणे मुले तुमचे मोबाईल बघत असतात आणि पूर्णपणे ते इंग्लिश कल्चर घेत असतात, मॉडर्न कल्चर घेत असतात. आज एखादी व्यक्ती जरी बाहेर गेली, शाळेत जात असेल किंवा एखाद्या फंक्शनला जात असेल, तर ती किती छान नटून आली आहे, किती छान तिने वन पीस घातलेला आहे. का घातलाय? कशासाठी घातलाय?
आपलं कल्चर काय आहे, आपण कसं राहिलं पाहिजे. त्या भुरसटलेल्या लोकांना काही काम नव्हतं म्हणून त्यांनी इथे येऊन आपल्या भारतावरती वर्चस्व केलं आणि आपण त्याच्या बोटावरती नाचतोय. आपण जर खरेच हिंदू आहोत ना, हिंदू असेल ना, तर तुम्ही आपल्याच परंपरेने जगायला शिका. आणि हे मी नाही सांगत आहे, ते तुम्ही स्वतःला बघा, ऑब्झर्व करा की आपण कुठे चुकतोय. एकमेकांच्या चुका कधी काढायच्या नसतात. काढायचंय तर ते तुम्ही आपापसात सांगा, कारण तो आपला व्यक्ती आहे. पाकिस्तानी आहे का तो? ऑस्ट्रेलियन आहे का? दुसऱ्या देशातला आहे का? नाहीये. आपल्या देशाचा आहे. मग का त्याला तुम्ही टार्गेट करत असता? का त्याला मागे खेचत असता? कार्य करायचंय, धर्मकार्य करायचंय, राष्ट्रकार्य करायचंय, देश टिकवून ठेवायचा आहे, तर आपुलकीने, प्रेमाने जग जिंकता आलं पाहिजे. आज इथे बऱ्याच मुलांना माझा राग येत असेल. मी कधी कधी मारले त्यांना, कधी कधी डोळे मोठे करून बघितले. ते त्यांच्या शिस्तीसाठी बोलले. आज जे मुलांमध्ये जे डोळ्यांमध्ये अश्रू दिसते ना, त्याचं मला कौतुक वाटलं, कारण त्यांना माझ्याबद्दल काहीतरी आपुलकी वाटत असेल. प्रश्न पडण्यासारखे आहेत. सगळ्या मी बांधवांना आणि बहिणींना सांगत आहे की आपलं कल्चर, आपली संस्कृती विनंती आहे जपा आणि मुलांनाही घडवा. त्यानंतर गेल्या वर्षी टिटवाळा इथे कार्यक्रम असाच घेतला होता. आम्ही इथे टिटवाळा इथे ते आपले धारकरी इथे आता सध्या आहेत, जयंतदादा टोंडे, त्यांनी स्वतः एकट्याने घेतला होता कार्यक्रम तिथे आणि तिथे धारकऱ्यांनी पण होते, सहभाग घेतला होता. तर हा कार्यक्रम घेणारा व्यक्ती म्हणजे दादा धुमाळ हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अध्यक्ष, तसेच आपले कार्यवाहक गणेशदादा काळे. दादा काही कारणास्तव आले नाही, पण त्यांची जागा भरून देण्यासाठी गणेशदादा काळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कल्याण तालुका कार्यवाहक आहेत. तर ते तुमच्यासमोर आपल्या प्रशिक्षण घेतलं तर 2 शब्द सांगते. गुरुजी गुरुवर स्वप्नालीताई शिंदे सर्वांनी टाळा मारून स्वागत करत आहे. प्रत्येकाच्या पालकांनी पण यायचं आहे आपल्या मुलासोबत. नम्र रुद्र जामनी, पप्पा ना मम्मी कोण आले त्यांनी या पुढे या. साईदीप जामनी दोघांनी या. रुद्राक्ष वाणी, रुद्राक्ष वाणी, देवांश विचारे, त्यांच्या पालकांनी लगेच पुढे यायचंय. समर्थ जोशी, सानिध्या उतेकर, कुशल महाजन, दोघं भाऊ बहिणी यायचे. रुद्रिक परब,
गोळे, सोनाली पालटे, विघ्नेश जाधव, जरी बरी माते की बोलो सियावर रामचंद्र की पवन सूत हनुमान की जय श्री राम। जय श्री राम। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। गो माता की जय। साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधिजे तो योग, राज साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की माता की जय। मुलांना थोडक्यात मार्गदर्शन करतो। या ठिकाणी परमपवित्र भगवा ध्वज, परमपवित्र भारत माता, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, पवित्र हिंदू धर्म, आपल्या गेल्या 15 दिवस ज्या प्रशिक्षक आपल्याला हे शिवकालीन प्रशिक्षण देत आहेत, त्या प्रशिक्षक आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर, आपल्या सर्वांच्या समोर आज हे जे धारकरी किंवा शिवभक्त हे शिवकालीन प्रशिक्षण घेत आहेत, गेले 15 दिवस हा जो खटाटोप चालू आहे तो कशासाठी किंवा का, जसं टिळे लावणी झाले भोंदू, आमच्या संस्कृतीमध्ये आमच्या हिंदू धर्मामध्ये हे जे बाबा बुवा आहेत त्यांचं प्रस्थ वाढलंय, टिळे लावून भोंदू सुद्धा बाबा व्हायला लागले, आणि तसंच जय शिवराय म्हणून भोंदू सुद्धा शिवभक्त व्हायला लागले। मग शिवभक्त काय आहे? जो खरोखर शिव छत्रपतींचं दिलेलं वचन पाळण्यासाठी जगतोय। शिवछत्रपतींनी काय आपली इच्छा व्यक्त केली, ज्या वेळेत महाराजांचं निर्वाण झालं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की सप्त सिंधू मोकळ्या करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा, आणि यासाठी आज प्रत्येक धारकरी जो लढतोय, झगडतोय, झुंजतोय तो खरा शिवभक्त। शिवजयंतीला डीजे लावले, डॉल्बी लावले, डान्स केला, हा शिवभक्त नाही। जो राष्ट्रासाठी आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये असणारं रक्त, आपल्या धामण्यांमध्ये वाहणारं रक्त या राष्ट्रासाठी उपयोगात आणेल, स्वयंशस्त्र देशास्त्र हाती धरावे, पिटावे रिपुला रणिवा मारावे, तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, तदा संकटी देव धावून येईल। शिवछत्रपतींनी ज्या वेळेस हातात भवानी तलवार घेतली ते असं म्हणाले नाहीत, अरे देव बघतोय, एवढे मुसलमान आपल्या देशाला
संकट करतायत, त्रास देत आहेत. देव बघतोय, देव अवतार घेईल. देव असा अवतार घेत नाही. आपल्या मनगटामध्ये, आपल्या शस्त्रामध्ये ते बळ आणावं लागतं. तेव्हा साक्षात खडगात वास करते तुळजा भवानी. ज्या ज्या वेळेत महाराजांनी खडग चालवलं त्या वेळेत त्यामध्ये तुळजा भवानीने वास केला. आणि हा निरंतर वास आजपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. आणि तो आत्ता कुठेतरी काही दशकापूर्वी विस्मरणात गेला आणि त्याच्यामुळे महिलांवरचे अत्याचार वाढले. आज खरोखर सांगायला अभिमान वाटतो आमच्या कल्याण विभागामध्ये. आज या बाजूला ज्या काही महिला माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, मला वाटत नाही की यांच्यावरती कुठली पापवृत्ती घेऊन एखादा दृष्ट यांच्याविषयी मनात वाईट विचार करेल, नाहीतर अन्य कुठल्या तरी महिला भगिनीवरती अन्याय अत्याचार झाला म्हणून आम्हाला मेणबत्ती घेऊन जिथे रॅल्या आणि मुखमोर्चे काढावे लागतात. मला आनंद वाटतो की एक जरी लांडगा आमच्या या इथे बसणाऱ्या महिला भगिनींच्या वरती जर वाकडी नजर टाकेल तर आम्हाला त्याच्यासाठी मुखमोर्चा काढावा लागेल, कारण या त्याला फाडून खातील. या 15 दिवसामध्ये हे त्यांनी शिकलेलं आहे. फक्त महिलांनी सरकारकडे आरक्षण मागणं आणि आमची सुरक्षा सरकारने करावी हे चुकीचं आहे. जिजाऊ साहेबांनी काय शिकवलंय आम्हाला? शिवछत्रपती कुणी घडवले? जिजाऊ साहेबांनी घडवले. त्यावेळेस जर महिलांना कुणापुढे हात जोडायची पाळी जिजाऊ साहेबांनी येऊ दिली नाही, स्वतः महिला त्यांनी सक्षम केल्या, तर आज मात्र आमच्या महिलांना का कोणापुढे हात जोडावे लागत आहेत? तर नक्कीच या सर्व माझ्या महिला भगिनींकडून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे. कारण आपल्याला दुःख झेलणारं नाही तर दुःख देणारं होता आलं पाहिजे. कारण शिवछत्रपतींनी अफजल खान फाडला हे महाराष्ट्राला दाखवून दिलं की आपल्या शस्त्रामध्ये, आपल्या अस्त्रामध्ये, आपल्या मनगटामध्ये ते बळ आहे, फक्त वापरता आलं पाहिजे. आमचे धारकरी गेले 15 दिवस हे शस्त्र चालवत आहेत. फक्त आणि फक्त राष्ट्रकार्य करणं एवढं म्हणून होत नाही, तर स्वतः सुद्धा तेवढं सक्षम व्हावं लागतं. स्वतःवरती येणारा प्रत्येक घाव चुकवावा लागतो. मी एक दिवस या सर्व प्रशिक्षणामध्ये आलो होतो आणि मी बघितलंय की ज्या वेळेस आजचा 10वीचा एखादा मुलगा एखादा मार्क कमी पडले किंवा विषय सुटला नाही म्हणून फाशी लावतोय, त्या ठिकाणी जर आपण असे मर्दानी खेळ खेळलो किंवा या मर्दानी सगळ्या प्रशिक्षणामध्ये आपण भाग घेतला तर नक्कीच आपलं मानसिक संतुलन चांगलं होतं. यांच्याकडून जो व्यायाम करून घेतला जातोय तो फक्त शरीराला नाही तर मनाला सुद्धा स्फूर्ती देतोय, बुद्धीला सुद्धा चालना देतोय. आणि या सर्वातूनच आम्ही सुद्धा मोठे झालेलो आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त अजून आपल्या महिला भगिनी असतील किंवा आपले धारकरी असतील यांनी या सगळ्या प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी झालं पाहिजे. आणि हेच खरं शिवकार्य, हेच खरं राष्ट्रकार्य. हे म्हणून आपण या ठिकाणी मोठे पण काही आपले बंधू बांधव आहेत, असं नाही की लहान मुलंच करू शकतात. जसं आता ताईंनी सांगितलं किंवा प्रशिक्षकांनी सांगितलं, तानाजी मालुसरे ज्यावेळेस पडले कोंढाण्यावरती धारा तीर्थ, त्यावेळेस त्या उदयबनाला ठार मारणारा शेलार मामा 80 वर्षाचा होता. म्हणजे 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा लढू शकतो फक्त आणि फक्त शिवछत्रपतींच्या नावाने. आपण प्रत्येकाने हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. प्रत्येकाने खास करून आपल्या महिला भगिनींनी हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि शिवछत्रपती संभाजी छत्रपती देवदेव शर्माचं कार्य केलं पाहिजे. जय शिवराय. की मलाही हे शिकायचं होतं, खूप इच्छा होती, पण आपल्या कल्याणपूर्वेमध्ये कुठेच हे नव्हतं. आणि आता ही काळाची गरज आहे. मी पहिल्या दिवसापासून पालकांना प्रत्येकाला एक विनंती करते की आपल्या मुलींनाच नाही तर मुलांनाही युद्धकला ही शिकवली गेली पाहिजे. आणि अजूनही आपल्या मुलांच्या मित्रपरिवार, मुलींचे मित्र मैत्रिणी किंवा आपल्यासारख्याही गृहिणी ज्या आहेत, आत्ता सर्वांना स्वसंरक्षणाची गरज आहे. स्वप्नाली ताई गेले 15 वर्ष आपल्या मुलांसाठी ज्या राबतायत आणि त्यांचं त्या 3 दिवस बारामतीला गेल्या होत्या, तिथूनही त्यांना आपल्या मुलांसाठी त्या तिथूनही लक्ष ठेवून होत्या. त्या ऑनलाईनही मुले आली का, मुलांचा सराव चालू आहे का, म्हणजे आपल्या मुलांना आपल्यापेक्षा त्या ताईंनी खूप सुंदर. आज 15 दिवस पूर्ण झाले, जास्त दिवस झाले ताई ना, शिबिराला 20 दिवस झाले. खरं तर हे 15 दिवसाचंच होतं. तर मी शिबिराच्या माध्यमातून सर्वांना अजूनही पालकांना आवाहन करते की अजूनही आता दुसरी बॅच चालू होते, आजपासूनच बॅच चालू आहे. तर आपल्या कल्याण पूर्वेला प्रत्येक घराघरामध्ये रणरागिणी तयार झाली पाहिजे.
आणि प्रत्येक घरामध्ये एक जर जिजाऊ तयार झाली तर शिवाजी महाराज छत्रपती तयार होतील ना. तर त्यासाठी काळाची गरज आहे. आपल्या प्रत्येक स्त्रियांना पण ह्यात सहभाग घेता आला पाहिजे. तर आम्ही एक परिवार आहोत, त्यांच्यातर्फे आम्ही आता एक प्रयत्न करतोय की हीच बॅच आपण महिलांसाठी पण सुरू करणार आहोत. आणि यासाठी आपल्या सगळ्यांचा ह्यासाठी प्रत्येकाचा एक सहभाग असला पाहिजे. अजून आपल्याला जेवढे आपल्या मुलांना, आजूबाजूच्या मुलींना जेवढ्याने सहभागी होता येईल, तुम्हाला करता येईल, तर तुमच्याकडनं एक आई म्हणून एक कर्तव्य तुमचं पूर्ण करू शकता तुम्ही, की आपण मुलींचं संरक्षण स्वतः करू शकत नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या मुलींच्या सोबत जाऊ शकत नाही, पण आपण आपल्या मुलींना घडवू शकतो, आपल्या मुलांना घडवू शकतो. आणि इथे फक्त युद्धकलाच नाही शिकवली जात, आपले संस्कार, संस्कृती, आपली जी संस्कृती आहे, आपण मुलांना कसं घडवलं पाहिजे, मोबाईलपासून कसं दूर ठेवलं पाहिजे, हे सर्व धडे दिले जातात. कारण आत्ता ना आपली मुलं मोबाईलच्या युगामध्ये हरवली आहेत. त्यांना आपण माहिती आहे आपल्या कल्याणपूर्वीमध्ये एक मैदानही नाही आहे की तिथे आपण आपल्या मुलांना खेळायला पाठवू शकतो. तर आज ही काळाची गरज आहे की प्रत्येक पालकांनी स्वतःसोबत, आणि मी ते प्रत्येकाला विनंती करेन, जे पालक आता ज्यांची मुलं आता सराव झाला आहे पूर्ण, तरी त्यांना इथे आता कंटिन्यू करावं. कारण मुलं अजून सातत्याने जर सराव करत राहिली, आपलं खूप कौतुक आहे. कारण ही ताई बारामतीवरून खास आपल्या मुलांसाठी इथे आले. ताईचं खरंच खूप खूप कौतुक आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवते. तेवढ्याच शिस्तीने, तेवढ्याच सुंदर करतात. जय